जय हरी माऊली. आपण आहोत पंढरीच्या वाटेवर. अनेक दिवसापासून हजारो लाखो माऊली पैल मैल चालत पंढरीच्या वाटेवर चालतात. या ठिकाणी आज आपण आहोत या वाकरी या ठिकाणी सर्वात मोठे रिंगण होणार आहे. या ठिकाणी सर्व पालख्या येणार आहेत. काल तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची बंधुभेट झाली. त्यानंतर तुकाराम महाराज पालखी येतील आणि माऊली यांच्या पालखी येतील. सर्व वारकऱ्यांच्या दिंड्या एकत्र झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हा या ठिकाणी असलेला असंख्य भाविकांचा मेळा या ठिकाणी आपणास पाहायला भेटणार आहेत. महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन, वारकरी, टाळकरी आणि सर्वसामान्य शेतमजूर, शेतकरी याही ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सोबत आता महाराष्ट्रातील एक गोड आवाजाचं कीर्तनकार म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो, सौनेताई परतूरकर या आपल्या सोबत आहेत. याही या ठिकाणी सकाळपासूनच या रिंगणाच्या ठिकाणी आलेल्या आहेत. आपल्याला आता गदर न्यूजवर त्यांची एक छोटीशी बाईट घ्यायची आहे. आपण आता आहोत सौनेताई परतूरकर यांच्या सोबत. माऊली जय हरी. आपण वारीच्या वाटेवर चालत आहोत. आज या ठिकाणी रिंगण सोहळा आहे. रिंगण सोहळ्याचं आपल्या वारकरी संप्रदायाच्या हिशोबाने काय महत्व आहे तो आपण सांगावे. रामकृष्ण हरी. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकला पंढरीचा. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. खर तर ज्यांचं अनेक जन्मांचं शुद्ध पुण्य असतं, अनेक जन्माच्या शुद्ध पुण्याईने वारकरी संप्रदाय जन्म घेणं, वारकरी घराण्यात जन्म घेणं आणि त्या घराण्यासोबत वारकऱ्यांसोबत नाचत जाऊ त्याच्या गावाळे खेडिया इथपर्यंतचा हा वारीचा प्रवास. सर्वप्रथम रिंगणाच्या अगोदर वारी म्हणजे केवळ पंढरपूरकडे घेऊन निघालेले पावलं नाही, तर परधर्मीयांना सुद्धा आणि परक्या व्यक्तीला सुद्धा माऊली म्हणून असं हाक मारणं, ही दिलेली आरोळी म्हणजे पंढरपूरची वारी. एखादा माणूस पाठीमागे राहिला तर त्याची सगळ्यांनी वाट पाहणं म्हणजे पंढरपूरची वारी. घरी ठसका लागला तर ठसक्यात उत्तर येतं बायकोचं, जरा नीट गिळा, लक्ष कुठे आहे आपलं. पण इथं ठसका जर लागला पंढरपूरच्या वारीत पंक्तीला तर 4-5 जण ग्लास घेऊन थांबतात. माऊली पाणी प्या अगोदर. एका घोटातही प्रेम असतं, जिथं घासातही वाटा असतो. या पंढरपूरच्या वारीने चालताना माणसाला बाह्य जगतापेक्षा स्वतःची ओळख अगोदर होती. स्वतः हातलं संतत्व, स्वतः हातलं देवत्व, म्हणजे थोडक्यात माणूस बनतो. म्हणजे पंढरपूरची वारी केवळ पंढराची ओळख आणि भगवंताची भेट करून देणारी वारी नाही, तर प्रत्येकाला आपल्या आतला माणूस जागृत करणारी आणि त्या माणुसकीचं माणूसपणाची ओळख करून देणारी साधना म्हणजे पंढरपूरची वारी. आणि या पालखी सोहळ्यामध्ये कोणी तुकोबाऱ्यांकडून येतं, कोणी संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांकडून येतं, कोणी निवृत्ती दादांच्या सोबत येतं, कोणी माऊलींच्या सोबत येतं, कोणी मुक्ताईंच्या सोबत येतं. आजही एखाद्या गावाला गेलात तर लोक म्हणतात की मी आई सोबत आलो, बाबा सोबत आलो, बायको सोबत आलो. पण वारीत कुणाला विचारा, लोक म्हणणार नाहीत मी अमक्या महाराजांसोबत आलो अथवा कोणाच्या दिंडीत आलो, मी काकांसोबत आलो, मी विश्वगुरु दादांसोबत आलो, मी माऊलींसोबत आलो. प्रत्येक ठिकाणी कुणी कोणाला मामा म्हणतं, दादा म्हणतं, सर म्हणतं. लोकांच्या इगो दुखावल्या जातो. पण आज वारीत लहान असो अथवा मोठा असो, श्रीमंत असो वा गरीब असो, घरी 750 एकर जमिनीचा मालक असेल पण माऊलींच्या सोहळ्यामध्ये आल्यानंतर पाऊस जरी पडलेला असेल, नांगरलेले शेतात राहुटी टाकलेली असेल तर तिथं तो झोपतो. सगळ्यात अगोदर वारीत आल्यानंतर तुमच्या अंतःकरणातला अभिमान जातो, मोठेपणा जातो. लोकांना उंच नीच हा जो भेदभाव असतो, जाती विषमता असते. आणि सगळ्यात महत्वाचं, आज समाजाला एक कीड लागलेली ती म्हणजे विषमतेची, जातीयतेची. पण 18 पगड जाती जिथे एका दिंडीत चालतात, एका पालवात झोपतात, एका पंक्तीला जेवतात, एकच अन्न खातात. आपण जिथे उभे आहोत हे श्री क्षेत्र वाखरी, येथे माऊलींचं रिंगण होणार आहे. आणि बहुतांश लोकांना इथं चिखल खेळलेली दिसतील, वारकरी एकमेकांना भरवलेले दिसतील. आता पुलावून जर कोणी चाललं तर कदाचित शिकलेले लोक म्हणतील हे काय वेड आहे का. पण परमार्थाचं हे वेड लागल्याशिवाय परमार्थ अनुभवताच येत नाही. वेडा झालो वेडी यांच्या गावा आलो. वारकरीची ही जी वारी आहे ही साधना सुद्धा आहे. याला आध्यात्मिक सुद्धा काही कारण आहेत, याला सायंटिफिक सुद्धा हे रिझन आहे. चरई वेती साधू जसं फिरला पाहिजे
तसं धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा यात सगळ्यात मोठा प्रचार आहे तो माणुसकीचा. धर्म ही नंतर गोष्ट आली, कारण माणुसकी टिकली तर धर्म टिकेल. वारीमध्ये सगळ्यात मोठा प्रचार आहे तो माणुसकीचा, धर्माचा. कारण तुम्हाला माणुसकी जर टिकायची असेल तर धर्माचं अनुसरण करावं लागेल, तर माणसातला माणूस, नवऱ्याला बायको कळेल, बायकोला नवरा, मायबाप लोकांना कळतील, पण याच्यासाठी पाहिजे तो धर्म. म्हणून आधी माणुसकीचा प्रवास वारीमध्ये चालतो, धर्माचा प्रवास आहे. धर्म टिकला पाहिजे आणि संप्रदायाचे अनुयायी फिरले पाहिजे संप्रदायाचा प्रचार करत असताना. म्हणून संत पालख्यांसहित वारकरी पंढरपूरला जातो. अशी सामाजिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण सुद्धा वारीच्या पाठीमागे फार मोठी दडलेली आहेत. इथं चाललं जातं, भजन केलं जातं. आता वारीत येणारे हौसे, नवसे आणि पुढचे टिंब आपण म्हणावं ते. आणि काही लोकांना डायबिटीज असते, वजन कमी करण्यासाठी इकडे येतात. आणि ही वेळ तुम्ही कोणत्या का होईना निमित्ताने या, पण वारीकडे वळा, पंढरपूरकडे वळा. नाही 21 दिवसाच्या पायवारीमध्ये चालता आलं, निदान 15 दिवस तरी चालावं, 8 दिवस तरी चालावं, 4 दिवस, 2 दिवस. जसं जेजुरीला गेल्यानंतर नवरीने बायकोला खांद्यावर घ्यावं, 5 पायऱ्या चालाव्या असा नियम आहे, तसे पंढरपूरचा नियमच आहे. इथं 5 पावलं तरी तुम्ही भगवंताच्या दिशेने चालले पाहिजेत. एक 5-50 पावलावर एखादा पालखी सोहळा आला असेल आणि तुम्ही 2 पावलं जर त्या पालखी सोहळ्याकडे आणि भगवंताच्या दिशेने जर चालत असाल तर तो परमात्मा 50 पावलातली 55 पावलं आपल्याकडे चालत येतो. हा अनुभव अनेक वारकरी घेतात. आणि भगवा या वाटेवर चालत असताना चालून या वाटे, गाऊन या जाता वाटे. नुसतं चाललं तर दम लागतो, शिनभाग येतो, पण इथं भजन करत करत जर चाललं तर आपण किती चाललो याचा पत्ताही माणसाला लागत नाही. आता सध्याचं एवढं धावतो युग आहे, लोक 5 मिनिटं गाडीच्या खाली उतरत नाहीत, पण गाडीच्या खाली न उतरणारी ते 40-40, 30-30, 25-25 किलोमीटर चालतात. चालतात यात नवल नाही, ते भजन करत चालतात, म्हणून शिनभाग हलका होतो. अशी एकंदरीत सर्वांगाने परिपूर्ण असलेली वारकऱ्याची साधना आणि साध्य पांडुरंग, त्या पांडुरंगापर्यंत आणि परब्रह्माची ओळख करून देणारी ही वारी, माणसातलं माणूस पण जागा करणारी ही वारी. म्हणून या आषाढी एकादशी निमित्त, देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व समाज बांधवांना आणि वारकऱ्यांना, वैष्णवांच्या, आमच्या राधा माधव वारकरी कन्या गुरुकुलातर्फे लक्ष लक्ष शुभेच्छा. ज्यांनी मला बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, गदर न्यूज, आपणा सर्वांचे धन्यवाद. रामकृष्ण हरी. पांडुरंगाकडे आपण काय मागणं मागतो? तसं पांडुरंगाचं स्वरूप पाहिल्यानंतर किंवा पंढरपुरामध्ये आल्यानंतर काही मागावं हे लक्षातच राहत नाही बहुधा, आणि मागायलाही नाही पाहिजे. पण मागितलं तर दुसऱ्या विषयी मागायला काही हरकत नाही. फक्त पांडुरंगाला एकच मागेल, देशात वातावरण खूप चांगलं राहावं, लोकांना आईच्या ठिकाणी, बहीण बहिणीच्या ठिकाणी, पत्नी पत्नीच्या ठिकाणी. आणि आपण आज जे पाहतो की भारतामध्ये ज्या काही घटना घडतायत दररोज, माझी बहीण आहे तशीच दुसऱ्याची सुद्धा तशीच आहे असं जर म्हटलं तर मला असं वाटतं की एखाद्या बहिणीसाठी आपल्याला मेणबत्त्या घेऊन एखाद्या चौकात उभं राहण्याची कधी गरज पडणार नाही. पांडुरंगा, शेतकऱ्याला पुरेसा पाऊस दे, फारही नको किंवा होऊन गेलं पाहिजे, एवढंही कमी नको आयते करपलं पाहिजे. शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस दे आणि सीमेवरती जे जवान उभे आहेत आमच्यासाठी, त्यांना भरपूर आयुष्य लाभू दे, आमचंही आयुष्य त्यांना लाभू दे. आणि सर्वांच्या आत बंधुता, समता ही भावना जागृत व्हावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आपण होतो वारीच्या वाटेवर. या ठिकाणी ज्यांना महाराष्ट्रामध्ये नामवंत कीर्तनकार सौम्यताई परतूकर या नावाने ओळखले जाते, ते आता आपल्या रिंगणावर होत्या. या ठिकाणी त्यांनी आपल्याला या वारीच्या वाटेवर चालत असताना ज्यांना पूर्ण वारी शक्य नाही त्यांनी किमान 5 पावलं तरी या वारीमध्ये सहभाग व्हावा. आपल्याकडे पांडुरंग जवळ 55 पावलं येईल अशी ही भावना व्यक्त केली आहे. तसंच आता पांडुरंगाकडे त्यांचं एकच मागणं आहे की या देशामध्ये जर का सर्वांनी जर ठरवलं माऊलीच्या आणि जगद्गुरु तुकोबा यांच्या पावलावर पावलं ठेवून जर जगायचं, तर या ठिकाणी आपल्याला कोणत्याही माता माऊल्यासाठी चौकामध्ये मेणबत्त्या लावून उभा टाकायची गरज नाही. यामुळे जगात भारी माऊलीची वारी असा हा संदेश या वारीमधून जातो आहे. त्यामुळेच आता हा रिंगण सोहळा आपण बघू शकतो.
रिंगण सोहळा हा. या रिंगण सोहळ्यामध्ये आणखी खूप वेळ आहे, मात्र सध्या तरी या रिंगण सोहळ्याला खूप जणांची उत्सुकता आहे. त्याच्यामुळे आता सध्या हा सुख सोहळा स्वर्गीय नाही याच ज्वलंत असं प्रत्युत्तर आपल्याला येत आहे. पुन्हा एकदा जगात भारी पंढरीची वारी. मी आषाढी वारीसाठी ज्ञानेश्वर लंगे, गदर न्यूज. धन्यवाद.